नमस्कार. अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवूया रव्यापासून उपीट. त्यासाठी बघा हा मी 1.5 वाटी रवा घेतलेला आहे. तसंच इतर साहित्यामध्ये हा कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि हे शेंगदाणे. आता आपण हा रवा भाजून घेऊ. आपल्याला थोडं थोडं तूप टाकून हा रवा छान असा सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. गॅस एकदम कमी ठेवायचा आहे. तूप टाकू. छान असा खरपूस आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. रव्याचा कलर आता छान असा बदललेला आहे. अजून थोडंसं तूप टाकू आपण. तुपामुळं हे उपीट जे आहे ते एकदम असं मऊ असं होतं. नाश्ता सेंटरवर मिळतं अगदी त्या पद्धतीचं हे उपीट होईल. आता तयारी करू आपण. कढई ठेवलेली आहे गरम करायला. कढईत टाकूया तेल. दीड पळी तेल टाकलेलं आहे मी. तेल छान गरम होऊ द्यायचंय. त्यात टाकू आपण मोहरी. मोहरी छान अशी तडतडायला लागली की आपण जिरे टाकणार आहे त्यात. आता टाकूया शेंगदाणे. सुरुवातीला शेंगदाणे टाकल्यामुळे शेंगदाणे हे छान असे कुरकुरीत होतात आणि आपल्याला उपीट खाताना ते दाताखाली खूप छान लागतात. आता टाकूया कांदा. कांदा छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे. आता टाकूया यात हिरवी मिरची. कढीपत्ता. सगळं साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचंय. एकसारखं हलवायचंय. आता टाकू टोमॅटो. आता हा टोमॅटो पण आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. सगळं साहित्य कसं असं छान असं मऊ होतंय. मस्त तेल सुटायला लागलेलं आहे.
आता यात आपण भाजलेला रवा आहे तो रवा याच्यामध्ये टाकूया आणि छान असं मिक्स करून घेऊ याला. रवा आपला भाजून घेतलेला आहे त्याच्यामुळे जास्त वेळ याला मिक्स करायची आवश्यकता नाही. पूर्ण साहित्य फक्त एकजीव होईपर्यंत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय. आता याच्यात टाकू चवीपुरतं मीठ. या पद्धतीनं तुम्ही ज्यावेळेस हे उपीट कराल त्यावेळेस तुम्हाला अगदी नाश्ता सेंटरवरच्या उपीट खाल्ल्याचा भास होईल. इकडे मी हे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. पाणी आता गरम झालेलं आहे. हे पाणी आपण या कढईमध्ये टाकणार आहे. पाणी टाकताना थोडीशी सावधानता बाळगायची कारण की हे मिश्रण अंगावर ओढण्याची शक्यता असते. छान असं मिक्स करून घेऊ आता. याच्यावर आता झाकण ठेवू आणि एक चांगली अशी वाफ येऊ देऊ याला. मस्तच बघा किती छान एकदम फुललेलं आहे आपलं हे उपीट. अजून आपल्याला या वेळेला थोडंसं तूप टाकायचंय. दोन चमचे तूप टाकलेलं आहे मी. छान मिक्स करून घेऊ अजून. बघा हे ज्यावेळेस आपण नंतर असं तूप टाकतो त्यावेळेस आपल्या उपीटला एक वेगळीच अशी चव येते आणि खायला एकदम रुचकर असं हे उपीट लागतं आपलं. बघू शकता तुम्ही किती मऊ झालेलं आहे आपलं उपीट. मस्त फुललेलं पण आहे. आता अजून थोडा वेळ आपण झाकण ठेवू आणि एक छान अशी वाफ येऊ देऊ म्हणजे तुपाचा पूर्ण स्वाद हा त्या उपीटमध्ये उतरतो. आता वरून टाकूया चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर टाकून आपल्याला परत हे उपीट सगळं मिक्स करायचे छान. कलर पण किती सुंदर आलेला आहे. झाकण ठेवूया. बघा मी डिश मध्ये काढून दाखवते हे उपीट. मस्त मुलायम असा आपला हा उपमा किंवा उपीट तयार झालेला आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा.